आज नाथपंथी डवरी गोसावी समाज मेळद आणि संपूर्ण तालुक्यातून या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे। आम्ही या ठिकाणी आज मोटारसायकल रॅली त्याचबरोबर आम्ही पदयात्रा काढलेली आहे आणि आमचे सर्व समाज बांधव पारंपरिक वेशभूषेमध्ये पारंपरिक वाद्य घेऊन शंखनाद करत या ठिकाणी आम्ही तहसीलदार महोदयांच्या कार्यालयासमोर निवेदन देण्यासाठी उपस्थित आहोत। आम्ही हे निवेदन माननीय महामहिम राज्यपाल तसेच माननीय मुख्यमंत्री दोन्ही माननीय मुख्यमंत्री यांना आम्ही तहसीलदारांच्या मार्फत देत आहोत। आमचे निवेदन आहे की आमच्या नाथपंथी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ जे काय मंजूर केलेलं आहे त्या आर्थिक विकास महामंडळाला परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ असं नाव देण्यात आलेलं आहे। परंतु आमच्या नाथपंथी समाजाच्या आजपर्यंतच्या इतिहासात कधीही कोणताही असा गंगानाथ महाराज नावाचा संत महंत किंवा साधू जन्मलेला नाही आणि अशा अनोळखी व्यक्तीचं नाव आमच्या समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाला देऊन शासनाने आमच्यावरती आणखी एक संत परमपूज्य म्हणून लादला गेलेला आहे। हे आमच्या समाजाला कुणालाही मुळीच मान्य नाही, कारण तशा व्यक्तीचं कुठलंही तीळ मात्र सुद्धा आमच्या समाजासाठी योगदान नाही आणि त्या नावाला आमचा विरोध आहे। आमची मागणी आहे की ते नाव बदलून नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ असं नामकरण आमच्या ह्या आर्थिक विकास महामंडळाचं करण्यात यावं। त्या संदर्भाचा शुद्धीपत्रक तात्काळ शासनाने प्रसिद्ध करावं। त्याचबरोबर आमच्या या समाजाच्या आर्थिक मंडळाला म्हणजे नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळाला 100% स्वातंत्र्य आणि स्वायत्तता द्यावी। ते कुठल्याही आर्थिक विकास महामंडळाची उपकंपनी राहता कामा नये अशी आम्ही याद्वारे विनंती करत आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।